वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होईल आणि अधिकृत भेट झाल्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची वैयक्तिक भेट होणार आहे। दिल्लीला दिनेश दुखंडेमध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत। दिनेश, आपण बघतोय या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची बातमी येते, ती म्हणजे मोदींच्या निवासस्थानी जेव्हा भेट होईल त्याच्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये एक भेट होण्याची शक्यता आहे आणि ती खासगीत होऊ शकते, त्यामुळे तिथे काही वेगळी खलबत होण्याची शक्यता? टीव्ही9 मराठीच्या दर्शकांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीच्या रस्त्यावर त्यांच्या ताफ्यासह लाईव्ह आहेत, हे आपण दाखवतो आहोत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे एका गाडीत आहेत आणि ते आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी निघालेले आहेत। आपण जो म्हणालात वैयक्तिक जे काही महाराष्ट्र मांडल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांमध्ये खासगी एकांतात चर्चा होऊ शकते अशी माहिती सुद्धा नक्कीच आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये दिनेश यांचा। मात्र एक वैयक्तिक भेट होऊ शकते असं म्हटलं जातं, कारण वैभव आपल्याला कल्पना आहेच, जे संबंध आहेत मुख्यमंत्र्यांचे आणि पंतप्रधानांचे हे अगदी पूर्वापार आहेत। अर्थातच युती असल्यापासूनचे संबंध आणि बाळासाहेब ठाकरे असल्यापासूनचे हे संबंध आहेत आणि त्यामुळे तशी वैयक्तिक भेट ही मोदींच्या निवासस्थानी होऊ शकते अधिकृत भेटीनंतर असंही समजतंय। नक्कीच प्रवीण दरेकरजी देखील आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी, सातत्याने आपण हा विषय मांडतोय की या आजच्या भेटीनंतर नेमकं महाराष्ट्राला काय मिळणार, पण हे सगळं झाल्यानंतर, ही भेट झाल्यानंतर, बैठक झाल्यानंतर अशी भीती आहे का तुम्हाला की आता आम्ही पंतप्रधानांना भेटलेलो आहे, मराठा आरक्षणाविषयी त्यांच्या कानावरती घातलेले आहे आणि हा संपूर्णतः प्रश्न आता केंद्राच्या अखत्यारीतला आहे, त्यामुळे आता त्यांनी काय ते बघावं, आम्ही आमचं काम केलं, असा काही सूर जो आहे तो महाविकास आघाडीकडनं आणि मुख्यमंत्र्यांकडनं येण्याची तुम्हाला भीती वाटते? नक्कीच एकंदर कार्यपद्धती जर या ठिकाणी महाविकास आघाडीची केंद्र आणि राज्याच्या भूमिकांच्या बाबतीत बघितली तर केंद्रावर ढकलून देण्याचं त्यांचं ठरलेली स्ट्रॅटेजी आहे आणि मी अपेक्षा करतो की अशा प्रकारचं होऊ नये आणि या भेटीतून महाराष्ट्र आणि केंद्रामध्ये चांगलं एक सौहार्दाचं वातावरण निर्माण व्हावं। जे काही प्रश्न प्रलंबित असतील त्या प्रश्नांच्या बाबतीत या ठिकाणी राज्य आणि केंद्रांनी मिळून त्या ठिकाणी मार्ग काढला पाहिजे आणि आपण बघाल की केंद्र सरकार कोणाचंही असो, राज्य सरकारांना त्या ठिकाणी मदतच होत असते। आता आपण या सगळ्या संकटाच्या काळामध्ये जिथे भारतीय जनता पार्टीचं सरकार नाही आहे तिथे पण मोठ्या प्रमाणावर केंद्राच्या माध्यमातून मदत झाली। फक्त प्रश्न महाराष्ट्रामध्येच महाविकास आघाडीचं 3 पक्षाचं सरकार आहे आणि त्याच्यामुळे फक्त केंद्राला सरसकट दोषी ठरवायचं अशा प्रकारच्या मानसिकतेतनं बाहेर येण्याची आवश्यकता आहे। मगाशी आमचे मित्र विनायक राऊत साहेब त्या ठिकाणी म्हणाले की सहकार्य देवेंद्रजींचं अपेक्षित आहे, मागे पुढे पाहणार नाही वगैरे आम्ही, तर माझं म्हणणं आहे की जर त्या ठिकाणी जाण्यापूर्वी समजा केंद्रात शिष्टमंडळ आणि शिष्टमंडळात काय सरकारच्या विरोधी पक्षनेते असतात, त्याच्यामुळे त्याला काही बंधन नसतं, तो तुमचा भाग आहे, त्याच्याशी आमचं काय येण्याचा अट्टहास नाही। परंतु जाण्यापूर्वी जशी पवार साहेबांची भेट घेतली तसं या मराठा आरक्षणामध्ये योगदान असलेले देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, ज्यांनी अनेक वेळ त्या ठिकाणी दिला आहे, कायद्याचा किस काढला आहे। नारायण राणे समिती त्या ठिकाणी गठीत होती, त्यांनी बराच काळ याच्यामध्ये अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर संभाजीराजे आज त्या ठिकाणी लीड करतात। पंतप्रधानांच्या भेटीवरनं शिवसेनेसहित महाविकास आघाडी सरकारने चिंता व्यक्त केली होती, परंतु त्यांच्या आता भेटीत त्यांना सामावून घ्यावं हे ते सोयीस्कर विसरले की त्या ठिकाणी नेलं नाही मला माहीत नाही। त्याचबरोबर विनायक मेटे आहेत। या सगळ्या एक 8-10 प्रमुख घटकांशी ज्यांचं योगदान या विषयाशी आहे, चळवळीशी आहे, तर आणखी त्या ठिकाणी या आरक्षणाच्या भेटीला आणखी इनपुट्स चांगले मिळाले असते। त्याच्यामुळे तशा प्रकारची भेट का घेतली नाही, बैठक आदल्या दिवशी किंवा जाण्यापूर्वी का घेतली नाही किंवा तेव्हा पण प्रवीणजी, याच्यामध्ये तर संभाजीराजेंनी आरोप केलेला होता, त्यांनी देखील पंतप्रधानांची वेळ मागितली होती, मात्र या संदर्भात ती दिली गेली नव्हती, हे देखील तितकंच सत्य आहे की? पण एक लक्षात ठेवा, पंतप्रधानांना ते अनेक वेळा भेटले, त्याच्यामुळे भेटीचं राजकारण करायचं काही कारण नाही। आणि जर असं असतं तर मग आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पण ते भेटले नसते ना। त्यांच्यामध्ये महाराष्ट्राविषयी, मराठा आरक्षणाविषयी त्या ठिकाणी किंतु परंतु असते तर आज भेटले नसते।
मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आज सुद्धा आग्रह करायला पाहिजे होता ना पंतप्रधानांकडे की त्यांना आमच्या शिष्टमंडळामध्ये या ठिकाणी संभाजीराजे पण असतील, ते राजे आहेत, त्यांना एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, मराठा समाजासाठी राजकारणापलीकडे जाऊन लढत आहेत, परंतु तशा प्रकारचा आग्रह झालेला दिसत नाही. कारण शिष्टमंडळाची यादी त्या ठिकाणी जी गेली मला माहिती आहे त्याच्यामध्ये संभाजीराजेही नव्हते, परंतु तिथे शिष्टमंडळात नसले तरी मला वाटतं जाण्यापूर्वी या 8-10 प्रमुख लोकांची त्या ठिकाणी बैठक घेणं अपेक्षित होते. तरी अपाटक्रमे सगळ्या गोष्टी उद्या जर या उद्धवजींच्या भेटीत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला अर्थातच प्रवीणजी विनायक राऊतांना विचारायचं की ही जर बैठक झाली असती विनायक राऊतजी तर खूप फरक पडला असता आणि अर्थातच एक समन्वय दिसला असता. श्रेयवादाचा मुद्दा येतो इथे की श्रेय कुणाला जाऊ नये, चुकून भाजपकडे श्रेय गेलं तर म्हणून एक प्रकारे महाविकास आघाडी असं वागते, अशा पद्धतीचा सूर निघतोय प्रवीण दरेकरांच्या बोलण्यातनं. श्रेयवादाचा प्रश्न नाही, मुद्दा होऊ शकत नाही आहे. आजचं जे शिष्टमंडळ आहे हे शासकीय शिष्टमंडळ आहे, हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ नाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठा समितीचे उपाध्यक्ष असे तिघेजण म्हणून माननीय पंतप्रधानांना भेटायला गेलेले आहेत. आणि त्यामुळे ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने मगाशीच मी सांगितलेलं आहे, यापूर्वी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे की आमच्या दृष्टीने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणं हा सर्वव्यापी जो प्रश्न आहे हा त्या मराठा समाजाचा प्रश्न आहे. तो श्रेयवाद महाविकास आघाडी सरकारला घ्यायचं की भाजपच्या सरकारला द्यायचा हा प्रश्न असूच शकत नाही. त्यामुळे श्रेयवादामध्ये हा प्रश्न भिजत न पडता तो मराठा समाजाला न्याय्य बुद्धीने तो प्रश्न सोडून देणं हे प्रथम कर्तव्य असल्यामुळे आदरणीय पंतप्रधानांच्या भेटीसाठी आज माननीय मुख्यमंत्री महोदय गेलेले आहेत. पण एक मात्र नक्की आहे की ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने आज सर्वोच्च न्यायालयाने जे आपलं जजमेंट दिलेलं आहे त्या जजमेंटमध्ये जो मुद्दा प्रकर्षाने मांडलेला आहे त्या अनुलक्षाने महाराष्ट्र सरकारची भूमिका माननीय पंतप्रधानांकडे मांडण्याचा उद्देश आजच्या भेटीच्या पाठीमागे तर आहेत. पण त्याचबरोबर यापूर्वी सुद्धा आदरणीय पंतप्रधानांना माननीय संभाजीराजे काय, आम्ही शिवसेना पक्ष काय ही भेट घेऊन हीच मागणी करणार होतो की ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी चालू होती त्यावेळेला केंद्र सरकारने राज्य सरकारशी विचार विनिमय करून राज्य सरकारच्या भूमिकेशी सुसंगत अशी भूमिका मांडावी आणि त्यासाठी आदरणीय पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा ही आमची सुरुवातीपासूनची मागणी आहे. जी जी विनायकजी पुन्हा तुमच्याकडे येतो. थेट जात राजेंद्र कोंढरेजी आपल्या सोबत आहेत, समन्वयक आहेत मराठा मोर्चाचे. राजेंद्रजी थेट प्रश्न आहे तुम्हाला या संदर्भामध्ये की आता सगळ्या समाजाची नेमकी काय या संदर्भातली भावना आहे. आज मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटतायत, मराठा आरक्षणाविषयी त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, त्यातनं काही निष्पन्न होईल का एक, आणि या संदर्भात छत्रपती संभाजीराजे हे या सगळ्या प्रश्नावरती इतका हा प्रश्न लावून धरलेला आहे त्यांनी, असं असताना त्यांना देखील या शिष्टमंडळात स्थान द्यायला हवं होतं का, त्यांनी एक वेगळं वजन पडलं असतं का असं तुम्हाला वाटतंय? मुळामध्ये आज जे शिष्टमंडळ चाललंय ते सांगण्यात येतं की फक्त मराठा आरक्षणासाठी चाललंय, तशी ती काही वस्तुस्थिती नाहीये. याचं एका ओळीत जर वर्णन करायचं झालं तर 10वी मध्ये एखाद्या विद्यार्थ्याचे 2 प्रश्न पेपर राहिले तर त्याला 12वीत पास करा अशा प्रकारचं हे मांडणी आहे या सगळ्या विषयाची. माझं याच्यामध्ये स्पष्ट मत आहे. आम्ही महाराष्ट्र सरकारला संभाजीराजेंच्या लेटर हेडवर आणि मराठा क्रांती मोर्चाच्या लेटर हेडवर 28 तारखेला आम्ही पत्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्वपक्षीय बैठक महाराष्ट्रामध्ये घ्या, कारण आता जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो मराठा आरक्षणाचाच नसून तर ओबीसी आरक्षण सुद्धा आपल्या राज्यातलं आणि देशातलं धोक्यात आलेलं आहे. त्यामुळं केंद्र सरकारचा ह्याच्यामधला जो महत्वाचा रोल आहे तो खरा ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने आहे, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने तेवढा महत्वाचा नाहीये. 102च्या घटना दुरुस्तीचा विषय आहे आणि राज्य सरकारला जे सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आयोगाचा जो अहवाल होता तो अहवालच टिकवता आलेला नसल्यामुळं आता मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी नेमकी काय पावलं टाकली पाहिजेत याचं स्पष्टीकरण राज्य सरकारकडून अजूनही झालेलं नसल्यामुळं याच्यामध्ये गोंधळाची परिस्थिती. नंबर 1. नंबर 2 की केंद्राच्या हातात विषय केव्हा येतो, 1च मिनिट घेतो मी, की संभाजीराजेंनी जी मागणी केली होती की 50% आरक्षणाची मर्यादा जर ओलांडायची असेल, विशेष अपवादात्मक परिस्थितीमध्ये आजही ती आहे टिकून, पण
आता जर ती टिकवायची असेल तर त्याच्यासाठी घटनादुरुस्ती करावं लागणार आहे. ती घटनादुरुस्ती एकट्या मराठा समाजासाठी अपेक्षित नसून सगळ्या देशाचा त्याच्यामध्ये विषय आहे. आणि एका बाजूला ईडब्ल्यूएस साठी जर घटनादुरुस्ती झालेली असेल जी तर अशा प्रकारची घटनादुरुस्ती कशी व्यवहार्य होऊ शकते याची मांडणी होणं आवश्यक आहे. नक्की नक्की. राजेंद्रजी, पुन्हा तुमच्याकडे मी येतो. थेट जाऊया दिल्लीला. सुनील काळे मध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत, या घडामोडींवरती लक्ष ठेवले आहेत. सुनील, काय सध्या तिथे हालचाली वाढलेल्या असतील? काही क्षणातच पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांची भेट होते. ठिकाणी पंतप्रधानांचं निवासस्थान आहे, त्या ठिकाणी मी उभा आहे आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि इतर जे शिष्टमंडळ आहे ते या ठिकाणी दाखल होणार आहेत. आणि ही जी भेट आहे 11 वाजताची भेट होती. ज्याप्रमाणे दौरा होता त्यावेळेस सकाळी दिल्ली एअरपोर्टवरून थेट महाराष्ट्र सदनला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे हे शिष्टमंडळ येणार होतं. पण आता थेट जे आहेत ते या पंतप्रधान निवासस्थान जे आहे लोककल्याण मार्गावरचं या ठिकाणी ते दाखल होणार आहेत. 11ची वेळ जी आहे ती अधिकृतरित्या पंतप्रधान कार्यालयाकडून या शिष्टमंडळाला देण्यात आलेली आहे. आपण बघू शकता की काही वेळातच या ठिकाणी जे आहेत जे महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आहे ते या ठिकाणी दाखल होणार आहेत. आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे जे आहेत ते विमानतळावरून त्या पूर्ण शिष्टमंडळाच्या ताफ्याला जे आहे ते फॉलो करत येत आहेत. आणि काही वेळातच या ठिकाणी जे आहे शिष्टमंडळ दाखल होईल आणि वेगवेगळे मुद्दे आहे आणि त्यातल्या त्यात मराठा आरक्षणाचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्या संदर्भात या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे. वैभव. नक्कीच अगदी. आणि अभिनय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुनील, आपण बघतोय की पंतप्रधान हे वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर आहेत. अर्थातच त्यांची कामाची सुरुवात जी आहे ती सुद्धा अगदी भल्या पहाटे होत असते. आतापर्यंतचा त्यांचा कार्यक्रमाचा म्हणजे त्यांचा पूर्ण दिवसाचा काय कार्यक्रम आहे आणि त्यानंतर ही भेट होणार आहे का? त्यांच्या आधीचे काही कार्यक्रम समजू शकलेत का? प्रज्ञा, आपण बघितलं तर या ठिकाणी जी आहे ती काही वेळातच दाखल होणार आहेत. आणि ज्या पद्धतीनं वेगवेगळे मुद्दे आहेत, जीएसटीचा मुद्दा असेल, कारण की जवळपास 28 ते 30 हजार कोटी रुपयांची थकबाकी जी आहे ती केंद्र सरकारकडे आहे. आणि जे आता तोक्ते चक्रीवादळ आलं होतं त्यापूर्वी सुद्धा निसर्ग चक्रीवादळ आलं होतं आणि तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधानांनी जी आहे मदत जवळपास 1000 कोटी रुपयांची गुजरातला दिली होती. त्याबद्दल सुद्धा अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. आणि आता ही भेट होताना दिसत आहेत, कारण की ज्या पद्धतीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधला संघर्ष जो आहे तो कोविडच्या कालावधीमध्ये शिगेला पोहोचला होता, त्या संदर्भात सुद्धा या भेटीकडे लक्ष लागलेलं आहे. आणि ही थेट दृश्य जी आहेत ती आपण दाखवतोय की पंतप्रधान यांच्या निवासस्थानचं ज्या ठिकाणी गेट आहे त्या ठिकाणची ही दृश्य आहे. प्रज्ञा. नक्कीच सुनील, यात एक महत्त्वाचा प्रश्न आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार देखील सोबत आहेत. त्यामुळे एक मराठा आरक्षणावरती जशी चर्चा होणार आहे तशीच जीएसटी जो अजून मिळायचा आहे महाराष्ट्राला त्याविषयी देखील चर्चा होणार आहे. कारण उपमुख्यमंत्री स्वतः अर्थमंत्री देखील आहेत, तर त्या दृष्टीनं देखील एक मोठी मदत जी आहे ती होऊ शकते कदाचित पंतप्रधानांकडनं. नक्कीच. सुनील, तुझ्याकडे येतोच. मात्र थेट जाऊया पुन्हा एकदा कॉन्वॉयमध्ये, कारण दिनेश दुखंडे माझे सहकारी या ताफ्याच्या सोबत आहेत. दिनेश, आत्ता नेमके कुठे पोहोचलेला आहात आणि काही क्षणातच आता पंतप्रधानांच्या निवासस्थानी हा कॉन्वॉय पोहोचतोय असं कळतंय. ओव्हर टू यू. निवासस्थानी पोहोचलेले आहेत. त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे सुद्धा आहेत. तसंच मुख्य सचिव सीताराम कुंटे हे सुद्धा आहेत. आता मुख्यमंत्री आणि त्यांचं शिष्टमंडळ नक्कीच. दिनेशकडे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. मात्र ही थेट दृश्य आपण बघतोय पंतप्रधान निवासस्थान इथल्या बाहेरची सगळी दृश्य आहेत. त्यांचं मेन गेट आपण तिथून बघतोय आणि काही क्षणातच आता मुख्यमंत्र्यांचा कॉन्वॉय हा तिथं दाखल होईल. आणि त्यानंतर बरोबर 11 वाजताची ही वेळ, जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही भेट होईल. शिष्टमंडळाच्या सोबत आधी ही भेट होईल आणि त्याच्यानंतर खासगीमध्ये देखील मोदी आणि ठाकरे यांच्यामध्ये काही चर्चा होणार असल्याचं आता कळतंय. अर्थात काय काय विषय असतील त्यात ते बघणं देखील अत्यंत गरजेचं आहे. थेट जात पुन्हा एकदा सुनील काळे आता पीएम निवासस्थानाच्या बाहेर आपल्या सोबत आहेत. सुनील, आधीची भेट आहे अगदी महत्वाची बैठक आहे, कारण शिष्टमंडळासकट आता मुख्यमंत्री भेटत आहेत.
मात्र त्यानंतर खासगीमध्ये जे काही बोलणं होईल पंतप्रधानांशी ते देखील तितकंच महत्त्वाचं असेल. महाराष्ट्रातल्या राजकारणावरती देखील कदाचित चर्चा होण्याची शक्यता. सुनील, तर ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेच, कारण की ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाचा विषय जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित होता, त्यानंतर सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आणि त्यामुळे कुठेतरी केंद्र सरकारच्या बद्दलची भूमिका जी आहे, कारण की केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा यासाठी राज्य सुनील जरा तुला थांबवतो, कारण आता इथे काही वेळातच कॉन्व्हॉय पोहोचणार आहे. थेट जातोय कॉन्व्हॉयमध्ये दिनेश दुखंडे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत. दिनेश, ओव्हर टू यू. कॉन्व्हॉय हा पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचलेला आहे. आपल्याबरोबर शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. पंतप्रधानांच्या भेटीसाठी महाराष्ट्राच्या नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांसह दाखल झालेलं आहे. मराठा आरक्षणा विषय आहे. तुम्ही काय सांगाल? तुम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर विमानतळापासून आहात. आतापर्यंत काय काय बोलणं झालेलं आहे आणि मुख्यमंत्री काय काय मुद्दे मांडू शकतात? आता मराठा आरक्षणाची लढाई ही सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. आता खऱ्या अर्थानं जर मराठा समाजाला जर आरक्षण पाहिजे असेल तर हे आरक्षण फक्त संसद आणि संसदच देऊ शकते. तर संसदेचं 3 दिवसाचं अधिवेशन यासाठी बोलवलं गेलं पाहिजे आणि संसदेमध्ये हा कायदा पारित झाला पाहिजे, ही माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांची भावना आहे. आणि हे अधिवेशन बोलवल्या जावं ती विनंती करण्यासाठी माननीय पंतप्रधानांना भेटण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि माननीय अशोक चव्हाण साहेब आलेले आहेत. पण असं का होतं आहे की मराठा समाजानं आंदोलनाची हाक दिल्यानंतर, कारण छत्रपती संभाजीराजे हे काही दिवसांपूर्वी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी त्यांनी केल्या. काल शिवराज्याभिषेक दिनी त्यांनी 16 जून पासून आंदोलनाची भूमिका घेतली. मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे. असं पाहता सरकारची कोंडी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री शिष्टमंडळासह पंतप्रधानांना भेटायला आले आहेत का, की राज्य सरकारची जबाबदारी आता ते केंद्र सरकारवर ढकलत आहेत का? बघा, सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. त्याच्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी लढून उपयोग नाही. ही लढाई दिल्लीमध्ये लढल्या गेली पाहिजे हे सुद्धा सर्व नेत्यांना माहिती आहे. ज्या पद्धतीने तमिळनाडूने कायदा संसदेमध्ये पारित करून घेतला आणि तिथलं आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकलं, सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं, त्या पद्धतीने जर आरक्षण खऱ्या अर्थाने जर टिकायचं असेल तर संसदेमध्ये हा कायदा होणं आवश्यक आहे. आणि जी कोणी आंदोलन करतायत त्यांना विनंती आहे की आता त्यांनी खऱ्या अर्थानं जर आंदोलन करायचं असेल तर दिल्लीमध्ये येऊन ते करावं लागेल. संसदेचं अधिवेशन बोलवण्यासाठी आंदोलन करावं लागेल. नाहीतर अन्यथा समाजातील तरुणांची शक्ती तिथं महाराष्ट्रामध्ये वाया घालून आणि आंदोलन करून. एक मुद्दा मला विचारायचा होता की विरोधी पक्षनेते जे माजी मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस यांना या भेटी वेळेस किंवा शिष्टमंडळात घेतलं नाही, कारण केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे. पंतप्रधानांवर आग्रही दबाव आणखी वाढवता आला असता मदत झाली असती देवेंद्र फडणवीसांची. भाजपकडून आरोप होतोय की राजकारण होतंय. देवेंद्र फडणवीसांची मदत घेता आली असती, त्यांचाही या शिष्टमंडळात समावेश करता येऊ शकला असता. हे शासकीय शिष्टमंडळ आलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि समितीचे प्रमुख या भेटीसाठी आलेले आहेत आणि त्यांना खऱ्या अर्थानं समाजासाठी जर लढायचं असेल तर ते स्वतः शिष्टमंडळ घेऊन येऊ शकतात. ते दिल्लीत आंदोलन करू शकतात. त्यांच्या नेत्याकडे आग्रह धरू शकतात की नाही साहेब, आपण अधिवेशन बोलवा, मला महाराष्ट्राला न्याय द्यायचा आहे, मला मराठा समाजाला दाखवून द्यायचं आहे की मी तुम्हाला आरक्षण देण्यासाठी मी प्रयत्न करतोय. पण खऱ्या अर्थाने रोग डोक्याला उपाय आपल्या पायाला म्हटल्यासारखं अशा पद्धतीने आंदोलन तिकडे चाललंय. इथे सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगिती दिली. तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करून काय तिथले काय तहसीलदार आणि तिथले काय न्यायाधीश तिथलं आरक्षण देऊ शकणार आहेत? आणखी मुद्दा होता की बऱ्याच दिवसानंतर मोदी आणि ठाकरे यांच्यात भेट होते आहे. असं म्हटलं जातं की महाराष्ट्रातले जे मुख्य मुद्दे आहेत त्यानंतर मोदी आणि ठाकरे यांच्यात वैयक्तिक भेट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तुम्हाला किती आशादायी चित्र वाटतं? काही महाराष्ट्रात काही बदल किंवा काही राजकीय घडामोडी अपेक्षित? मला असं काही वाटत नाही, कारण माननीय उद्धवसाहेब ठाकरेंना मराठ्यांना आरक्षण द्यायचंय आणि अंतःकरणातून त्यांची तळमळ त्यांनी अनेकदा ती बोलून दाखवलेली आहे. त्या तळमळीपोटी जे काही वास्तव आहे आणि जे खऱ्या अर्थानं घडू शकतं आणि जिथून न्याय मिळू शकतो तिथं ते मांडल्या गेलं पाहिजे ही त्यांची भावना. मला असं विचारायचं आहे की वैयक्तिक भेट म्हणजे या शिष्टमंडळा व्यतिरिक्त
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही मिनिटं एक वैयक्तिक संवाद होऊ शकतो, ज्यात महाराष्ट्रातले काही राजकीय विषय आहेत. अनेकदा असं म्हटलं जातं की काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेनेचं सरकार हे अस्थिर आहे, अंतर्गत मतभेद आहेत, अनेक मित्रांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. असं म्हटलं जातं की कदाचित काही नवीन राजकीय अस्तित्वात येण्यासंदर्भात काही चर्चा होऊ शकते. नाही, मला असं वाटत नाही, कारण मुख्यमंत्र्यांच्या बरोबरच तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर आहे. अशी कुठल्याही प्रकारची वैयक्तिक भेटगाठ या आजच्या दरम्यान नाही आहे. नाही, पण कसं आहे की भाजप, शिवसेना हे एकमेकांपासून दुरावले असले तरी मोदी हे उद्धव ठाकरेंना लहान भाऊ आणि उद्धव ठाकरे हे मोदींना मोठा भाऊ असं संबोधतात. तर या दोन भावांमध्ये जे पक्षांमध्ये जी कटुता निर्माण झाली आहे ती दूर करण्यासाठी काही वैयक्तिक चर्चा होऊ शकते का? मला असं वाटत नाही आणि तशी माहितीही नाहीये. फक्त आणि फक्त दिनेश. मराठा आरक्षणाच्या नक्कीच. संदर्भातच माननीय मुख्यमंत्री आज दिल्लीत दाखल झालेले आहेत. ओके, बॅक टू स्टुडिओ. वैभव, आपण शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांच्याशी एक जो संवाद साधला त्याच्यामध्ये त्यांनी अधिवेशनाची मागणी करण्यासंदर्भात आज पंतप्रधानांची मुख्यमंत्री भेट घेत आहेत, तशा पद्धतीचं निवेदन ते देणार आहेत अशी माहिती दिलेली आहे. आणखी काही विषयी असतील, पण आता सध्या तूर्त आपण तुमच्याकडे येतो आहोत परत. आणखी या